श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे शाकंभरी पौर्णिमा। शाकंभरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज शाकंभरी पौर्णिमा आहे। आज काय उपाय करायचे काय नाही ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत। आता शाकंभरी पौर्णिमेला संध्याकाळी 7 वाजता किंवा 7 नंतर जर व्हिडिओ बघितलात तर 7 नंतर कोणता उपाय करायचा आहे ते आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी सत्यनारायण पूजेबद्दल माहिती द्या असे बरेच मला मेसेज आले काल, म्हणून थोडक्यात माहिती देते। म्हणजे खूप वेळ घालवत नाही, कारण मग 15-20 मिनिटाचा व्हिडिओ होईल। अगदी थोडक्यात माहिती देते। पौर्णिमेचे सत्यनारायण हे आपल्याला केंद्रामध्ये, जसे गुरुमाऊली सांगतात की तुम्ही कायम पौर्णिमेला सत्यनारायण करा। तर ते कसं करायचं, तर त्यासाठी केंद्रामध्ये जाऊन सत्यनारायणाचा ग्रंथ आणायचा। ग्रंथ म्हणा किंवा काय म्हणा, ग्रंथ मिळतो सत्यनारायण पूजेचा। आपला जो पुस्तकांच्या दुकानात मिळतात ते सत्यनारायण वेगळे आहे आणि हे वेगळे आहे। तर तो ग्रंथ आणल्यानंतर आपण प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे 6 ते 7 या वेळामध्ये घरामध्ये एक चौरंग मांडावा। तुमच्याकडे असतील उपलब्ध तर केळीचे खांब लावावेत, अन्यथा चारी बाजूला एक तांदळाचे ग्लास घेऊन किंवा चौरंगाला आंब्याचे डहाळे बांधावे। त्यानंतर त्याच्यावर पांढरे वस्त्र छोटेसे चौरंगावर घालावे। हे सगळं सुरू करण्याच्या आधी फरशी स्वच्छ पाणी आणि गोमूत्राने पुसून घ्यावी। आता हे झाल्यानंतर आपल्याला एक गव्हाची रास, म्हणजे साधारण 1.25 किलो गहू, एक एवढी अशी रास मांडायची आहे। त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे। कलशामध्ये पाणी, फूल, अक्षता, 1 रुपयाचे नाणे हे घालून घ्यायचे आहे। त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढायचे आहे आणि अष्टदिशेला 8 रेषा कुंकवाने खालून वरती दिशेने ओढायच्या आहेत। आता हे झाल्यावर त्याच्यावरती तांब्याच्या तांब्यावरती एक तांब्याचे तामण ठेवायचे आहे। तामणामध्ये तांदूळ ठेवून त्याच्या मधोमध श्रीकृष्ण ठेवायचा आहे। या श्रीकृष्णाला तुळस आठवणीने व्हायची आहे। श्रीकृष्णाचा अभिषेक करून घ्यायचा आहे। पाणी, पंचामृत, पुन्हा पाणी, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती तिथे ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सुपारी पूजन म्हणजे गणपती, एक सुपारी आपल्याला गणपती म्हणून मांडायची आहे आणि 2 सुपाऱ्या आपल्याला कुलदेवी आणि 3री सुपारी आपल्याला सत्यनारायणाची म्हणून मांडायची आहे। आता थोडंफार काही माझं इकडं तिकडं होत असेल सांगण्यात, तर तुम्ही त्या पुस्तकामध्ये विधिवत माहिती वाचू शकता। विड्याच्या पानांवर या 3 सुपाऱ्या ठेवाव्यात। या 3ही सुपाऱ्यांना सुद्धा आपण स्नान घालून त्याला अष्टगंध लावून घ्यावे। आता आपल्याला 4 नैवेद्य तयार करायचे आहेत, तसे तर 5 करायचे आहेत। 1 नैवेद्य देवघराला, 1 नैवेद्य बाळकृष्णाला आणि 3 नैवेद्य या ज्या 3 सुपाऱ्या आपण मांडल्या आहेत त्यांना असे छोट्या छोट्या वाटीमध्ये तुपातला 1.25 मुठीचा शिरा करून तो शिरा सगळ्यांना नैवेद्य दाखवावा। विधिवत अष्टगंध, गंध, हळदी, कुंकू हे सगळं वाहून पूजा करून घ्यावी। श्रीकृष्णाला फुल पिवळे अर्पण करावे, गणपतीला लाल अर्पण करावे आणि बाकी यांना पण पिवळे किंवा लाल फुल अर्पण करावे। हे झाल्यानंतर ही पूजेची अगदी छोटीशी मांडणी आहे, याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही। हा एक सांगायचं विसरले की आपल्याला तांब्याच्या तामणामध्ये आंब्याचे डहाळे किंवा विड्याची पानं सुद्धा आपल्याला ठेवायची आहेत। आता ही पूजा मांडून झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य हे सगळं झाल्यानंतर या पुस्तकामधले म्हणजे या ग्रंथामध्ये सत्यनारायणाचे अध्याय संपूर्ण वाचून घ्यायचे आहेत। त्याच्याच मागच्या पानावर सत्यनारायणाची आरती आहे बघा, ती आरती म्हणून घ्यायची आहे आणि नमस्कार करून आपल्या ज्या काही इच्छा आहेत किंवा अगदी प्रत्येक गोष्ट इच्छेसाठी बोलली नाही तरी चालेल, नुसती सेवा केली, मी सत्यनारायण केलं हे सांगून आपल्याला अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे, आरती करून घ्यायची आहे। आणि याचा फायदा काय हा प्रश्न असतो। तर हे सत्यनारायण घरामध्ये कायम केले तर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा होते। आता या सगळ्या पूजेच्या पाठीमागे भगवान नारायणांचा जो सत्यनारायण फोटो मिळतो तो देखील ठेवून घ्यायचा आहे। त्याची देखील पूजा आपल्याला आठवणीने करायची आहे। आता तो फोटो नसेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा फोटो ठेवला तरीही चालेल, पण एकदाच घेऊन ठेवा। प्रत्येक पौर्णिमेला अशा पद्धतीने पूजा करायची आहे सत्यनारायणाची। कुणी 11 करा, 21 करा, 51 करा, जसा तुम्ही नवस बोलाल, जशी तुम्ही पहिल्या दिवशी
आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. पूजा मांडण्याच्या आधी आपल्याला हातामध्ये पाणी, अक्षता, फूल घ्यायचे आहे. माझे नाव सुनेत्रा, गोत्र माहित नसेल तर काश्यप, या दिवशीपासून 21 पौर्णिमा हे सत्यनारायणाचे पूजन करत आहे आणि माझ्यावर सत्यनारायणांची कृपा राहावी, माता लक्ष्मीची कृपा राहावी, माझ्या घरामध्ये आर्थिक भरभराट व्हावी हा संकल्प करून मी 21 पौर्णिमा हे करेन आणि माझ्याकडून तो निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावा हे बोलून सत्यनारायण ते जे पाणी आहे ते तांबणामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने हे सत्यनारायण आपल्याला पूजा करायची आहे. 21, 51, 11 असं आपण बोलूनच घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने ही सत्यनारायण पूजा करायची आहे. खूप छान रिझल्ट आहे, करून बघा. सुरुवातीला 11च करा, मग 21चा संकल्प करा, मग 51चा करा. मात्र पौर्णिमे दिवशी जर तुम्हाला पिरियड असेल, सुतक असेल तर ही सेवा करता येणार नाही. तर खूप सोपी सेवा आहे, काही याला तामझाम नाहीये, काही याला विकतचं काही आणावं लागत नाही. एकदा तुम्ही फोटो, एकदा ग्रंथ आणलात की तुम्ही कायमस्वरूपी, तांब्याचे तामण, तांब्या तर प्रत्येकाकडे असतो, तर अशा पद्धतीने दर पौर्णिमेला सायंकाळीच मांडायची आहे, सकाळी वगैरे नाही. तर अशी पूजा करा आणि याचा फायदा नक्की बघा. आपल्या चॅनेलवर सत्यनारायण पूजा घरच्या घरी कशी करावी हा व्हिडिओ देखील आहे, थोडासा शोधला खाली जाऊन तर तुम्हाला तो नक्की सापडेल. आता आज संध्याकाळचा उपाय सांगते. आज संध्याकाळी पौर्णिमेला दरवाजामध्ये एक दिवा लावायचा आहे. एका पणतीमध्ये तिळाचं तेल आणि 4 बाजूला 2-2 वाती, म्हणजे एकूण 8 वाती 4 बाजूला अशा लावायच्या आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये कापूर आणि 2 इलायची म्हणजे वेलची हिरव्या घालायच्या आहेत आणि हा दिवा दरवाजामध्ये, दिव्याला आसन द्यायचं आहे. फुलाचे डिश किंवा काय जे तुमच्याकडे असेल ते देऊन आपल्याला लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. कारण आज पौर्णिमा आहे, संध्याकाळच्या वेळेमध्ये घरात लक्ष्मी येते, त्यावेळेस हा उपाय. आणि आज सत्यनारायण पूजा जरी आजच्या पौर्णिमेला नाही जमली तरी पुढच्या पौर्णिमेपर्यंत सर्व साहित्य आणावे आणि ही पूजा आवर्जून करावी. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. बाकी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.